Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 9th English subject Beehive textbook and the second part of Reach for the Top, Maria Sharapova. So a Russian girl, Maria Sharapova, reached the summit of women's tennis when she was barely 18. As you read about her, see if you can draw a comparison between her and Santosh Yadav. आता रशियन गर्ल आहे मारिया शारोपोवा याने विमेन्स टेनिसमध्ये वयाच्या फक्त 18 वर्षामध्ये अतिशय हायेस्ट पॉईंट ऑफ म्हणूया पोझिशन जी आहे ती प्राप्त केली होती. आणि आपण याच्या अगोदरचा जो पार्ट पाहिला त्याच्यामध्ये संतोष यादव आणि मारिया शारोपोवा यांच्यामध्ये आपण काही तुलना करू शकतो का? तर मॅच द फॉलोइंग इथे पाहायला मिळते. इथे 8 या पेअर्स आहेत त्या दुसऱ्याशी आपल्या जुळवायच्या आहेत. तर पहिलं आणि ह्या संपूर्ण आपण या लेसनमध्ये येणार आहेत त्या. सो समथिंग डिसआर्मिंग इट इज मॅच्ड विथ 4 समथिंग दॅट मेक्स यू फील फ्रेंडली टेकिंग अवे युअर सस्पिशियसनेस. So something that you make friendly means something disarming. Next one is at odds with. At odds with is matched with number 3 in contrast to not agreeing with. Third, glamoring attire. Glamoring attire means, look at the form खालून दुसरं पहा B मध्ये 6 नंबरचा attractive and एक्साइटिंग क्लोथ्स. अतिशय सुंदर आपण म्हणूया क्लोथ्स. सो ग्लॅमरिंग अटायर इन ऑलमोस्ट नो टाईम. इन ऑलमोस्ट नो टाईम मीन्स लुक एट द फर्स्ट वन क्विकली ऑलमोस्ट इमिजिएटली. पोज्ड बियॉन्ड हर इयर. सेकंड, मोर काम कॉन्फिडेंट इन कंट्रोल दॅन पीपल ऑफ हर एज युजली आर. packed off, send off, launched, started. शेवटचं पहा. त्याच्यानंतर हार्ट रेंचिंग, कॉजिंग स्ट्रॉंग फिलिंग ऑफ सॅडनेस. तर ह्या फ्रेजेस येणार आहेत, आपण आत्ताच त्याचं पाहिलेलं आहे, तर जुळवलेलं आहे. तर दॅर इज समथिंग डिसआर्मिंग. आता आपण पाहिलं होतं ना, डिसआर्मिंग मीन्स वॉट? Disarming means something that makes you feel friendly. So something that makes you friendly about Maria Sharapova. Something at odds. आता something at odds पाहिलं होतं आपण. In contrast to, not agreeing with. So something at odds, not agreeing to, with her ready smile and glamorous attire. So in a glamorous attire means attractive and exciting clothes that she had weird. Okay, so she wore something glamorous attire. कपडे सुंदर घातलेले आहेत. त्याचबरोबर आपण म्हणूया अतिशय अट्रॅक्टिव्ह आहे, एक्साइटिंग क्लोथ्स मारिया शारोपोवाने घातलेले आहेत. सो दिस इज वॉट समथिंग दॅट मेक्स हर फील फ्रेंडली, राईट? And then in a contrast, and that we sometimes we may not be agree with, and that something in her lifted her on Monday 22 August 2005 to the world number 1 position in women tennis. आणि हे सगळं झालेलं आहे 22 ऑगस्ट 2005 मध्ये. जगातलं जे काही 1 नंबरचं जे पोझिशन आहे, 1 नंबरची जी काही जागा आहे ती या विमेन टेनिसमध्ये मारिया शारोपोवा यांनी प्राप्त केलेली आहे. ऑल दिस हॅपन इन ऑलमोस्ट नो टाईम. आणि हे सगळं झालेलं आहे. ऑलमोस्ट नो टाईम ही एक आपण फ्रेज पाहिलेली होती. मीन्स क्विकली, व्हेरी क्विकली हे सगळं झालेलं आहे. पॉइज्ड बियॉन्ड हर इयर्स. सो हिअर ही पण आपण पाहिलं होतं. पॉइज्ड बियॉन्ड हर इयर्स मीन्स मोर कॉन्फिडंट, काम, कॉन्फिडंट अँड कंट्रोल दॅन द पीपल ऑफ हर एज युजली आर. तिच्या वयापेक्षा अतिशय म्हणूया संयमी किंवा आपण म्हणूया अतिशय आत्मविश्वासू या सायबेरियनमध्ये जन्म झालेल्या
टीनेजर्स ह्या होत्या, टूक जस्ट 4 इयर ॲज अ प्रोफेशनल टू रीच द पायनॅकल. आणि म्हणून या सर्वोच्च आपण म्हणूया हा बहुमान जो आहे त्यांना मिळालेला आहे. अतिशय कमी वयामध्ये आपण म्हणूया हे जे शिखर त्यांनी प्राप्त केलेलं आहे. टेनिस हा खेळ किती माहिती आहे ना, किती जोरामध्ये आपल्याला तो त्या रॅकेटने हा टेनिस बॉल मारावा लागतो, किती ताकद लागते आणि किती वेळ तो खेळ चालतो. ह्या खेळामध्ये सर्वोच्च जो काही बहुमान आहे तो बहुमान या मारिया शरापोव्हा यांनी हा प्राप्त केलेला आहे. आणि म्हणून त्यांच्याबद्दल थोडं सांगितलं की 22 ऑगस्ट 2005 जगातलं सगळ्यात सर्वोच्च स्थान यांना हे प्राप्त केलेलं आहे मारिया शारापोव्हा यांनी. आणि म्हणून त्या अतिशय ते पद प्राप्त करताना अट्रॅक्टिव्ह दिसत होत्या. एक्साइटिंग क्लोथ्स त्यांनी घातलेले होते, अतिशय छान छान कपडे त्यांनी घातलेले होते, राईट. सो हा पहिला पॅरेग्राफ आहे आणि इथे मारिया शरापोव्हा दिसतात आपल्याला. मारिया शरापोव्हा ओन विमेन सिंगल ॲट विम्बल्डन 2004. विम्बल्डन ही अतिशय म्हणूया आपण बहुमानाची स्पर्धा असते, रेप्युटेड स्पर्धा आहे टेनिसमधली. आणि 2004 त्यांनी हा सिंगलमध्ये म्हणजे एकटीने दोघं खेळतात ना काही वेळा, डबल आणि सिंगल, दोन व्यक्ती, दोन इकडे जाळीच्या, दोन व्यक्ती पलीकडे. तर सिंगलमध्ये त्यांनी हा जो बहुमान आहे प्राप्त केलेला आहे. हावेवर द रॅपिड ॲसेंट इन अ fiercely competitive world began 9 years before with the level of sacrifice few children would be prepared to endure. Little Maria had not yet celebrated her 10th birthday when she was packed off to train in the United States. आता पहा, आता हे जे काही म्हणूया आत्ताचं जे जग आहे, जसं तिने खूप सारे मुलं तिच्या वयाचे असतात किंवा एवढ्या सर्व त्याग हा केलेला नसतो त्यांनी. आणि आत्ताचं जे जग आहे हे अतिशय आपण म्हणूया कॉम्पिटिटिव्ह आहे. जे त्यांनी 9 वर्षापूर्वी यांनी त्याच्यामध्ये सहभाग हा घेतला गेलेला होता. आणि कमी वयामध्ये मुलाची चिल्ले आहे ज्यांनी हा संपूर्ण जो काही आपल्या फॅमिलीचे जे लव असतं किंवा जो त्याग आहे त्यांनी हा केलेला आहे. आणि ह्या ज्या मारिया आहेत ज्यांनी आपला 10वा बर्थडे जो आहे तोही साजरा केला नाही आणि पॅक ऑफ केलेला आहे, ट्रेनमध्ये सगळे कपडे त्यांनी भरलेले आहेत, बरोबर आहे. आणि नंतर ते त्या गेलेले आहेत सगळे, आपले बॅग जी भरली, पॅक ऑफ म्हणजे काय, आपण बॅग बी घेतो आणि जातो ना ट्रेनला, युनायटेड स्टेट्सला गेलेले आहे. द ट्रिप टू फ्लोरिडा विथ हर फादर युरी लॉन्च्ड हर ऑन द पाथ टू सक्सेस अँड स्टारडॉम. आणि मग त्यांनी ही जी ट्रिप आहे फ्लोरिडा येथे सुरू केली तिच्या वडिलांबरोबर. आणि त्यांचा जो काही हा मार्ग आहे जो यशाच्या शिखरावर त्या चाललेल्या होत्या तो नंतर आपण म्हणूया त्यांनी अतिशय फेमस त्यांचं सादरीकरण, स्टारडॉम मीन्स व्हेरी फेमस परफॉर्मर त्या होत्या. बट इट ऑल्सो रिक्वायर्ड अ हार्ट रेंचिंग. आता आपण पाहिलं होतं की हार्ट रेंचिंग म्हणजे काय आहे. हार्ट रेंचिंग मीन्स अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ सॅडनेस. आता हे स्ट्रॉंग फिलिंग ऑफ सॅडनेस का होते त्यांच्यामध्ये, बिकॉज ऑफ 2 year सेपरेशन फ्रॉम हर मदर एलिना. की आईपासून प्रामुख्याने आपण म्हणूया 2 वर्षाचं त्यांना विभक्त सेपरेट त्या होणार होत्या कारण तिथे प्रशिक्षणाला त्या चालल्या होत्या. द लॅटर वॉज कंपेल्ड टू स्टे बॅक इन सायबेरिया बिकॉज ऑफ विजा रेस्ट्रिक्शन. आणि नंतर त्यांना पुन्हा काही काळानंतर सायबेरिया येथे राहावं लागलं कारण विजा म्हणजे परवानगी असते इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग करण्यासाठी, त्याचे जे बंधन होते त्यामुळे. द 9-year-old गर्ल हॅड ऑलरेडी लर्न्ड अन इम्पॉर्टंट लेसन इन लाईफ दॅट टेनिस एक्सलन्स वुड ओनली कम ॲट अ प्राईस. आणि त्यांनी 9 वर्षाची मुलगी आहे, त्याने खूप महत्त्वाचा लेसन हा शिकलेला आहे की अतिशय तुम्ही खडतर परिश्रम केल्यानंतरच तुम्हाला ह्या टेनिस या क्षेत्रामध्ये आपला परफॉर्मन्स जो आहे किंवा आपलं जे काही यश आहे ते प्राप्त करता येणार आहे. आय यूज टू बी सो लोनली. मारिया शरापोव्हा रिकॉल, आय मिस्ड माय मदर टेरेबली. माय फादर वॉज वर्किंग ॲज मच ॲज ही कूड टू कीप माय टेनिस ट्रेनिंग गोईंग, सो ही कुडंट सी मी आयदर. आणि म्हणून मला खूप असं एकटं वाटायचं. मारिया शरापोव्हा ज्यावेळेस आठवतं त्यावेळेस सांगतात की माझ्या आईला प्रचंड मला आठवण आईची ही येत होते आणि माझे वडील खूप सारं परिश्रम घ्यायचे की मला कशा पद्धतीने ट्रेनिंगचं हे जे टेनिसचं जे आहे प्रशिक्षण
चालू राहण्यासाठी त्यांनी खडतर परिश्रम घेतले, मला पैसे पुरवले. ओके. आणि त्यांनी मला तर पाहिलंही नव्हतं. पहा वयाच्या 8-9 वर्षाच्या आहेत, किती संघर्ष हा मारिया शरापोव्हा याने केलेला आहे. आपल्याला फक्त यश दिसतं की विम्बल्डनमध्ये याने पहिलं प्राईज जे जिंकलेलं आहे, जगातली 1 नंबरचं पोझिशन प्राप्त केली. पण वयाच्या 8-9 वर्षापासून ही सुरुवात झालेली आहे, प्रशिक्षणाची आहे. आईपासून दूर राहावं लागते. वडील खूप सारा पैसा परिश्रम घेऊन त्याच्यासाठी पुरवतात प्रशिक्षणासाठी. बिकॉज आय वॉज सो यंग, आय यूज टू गो बेड ॲट 8 PM अँड अदर टेनिस पीपल वूड कम इन ॲट. आणि मग ते म्हणतात की मी खूपच यंग होते त्यावेळेसमध्ये, आणि त्यावेळेस मी रात्री 8ला झोपायला जायचे. आणि अदर जे दुसरे जे काही टेनिस खेळणारे जे काही मुलं होते वूड कम इन ॲट 11 PM. ते 11 वाजता हे यायचे अँड वेक मी अप अँड ऑर्डर मी टू टाइडी अप द रूम अँड क्लीन इट. मी 8 वाजता झोपायचे, परंतु दुसरे जे मुलं आहेत ते टेनिस खेळून यायचे रात्री 11ला. मला उठवायचे आणि मला म्हणायचे, मला ऑर्डर द्यायची की माझी जी रूम आहे ती, आपली जी रूम आहे ती क्लीन कर. इन्स्टेड ऑफ लेटिंग दॅट डिप्रेस मी, आय बिकेम मोर क्वाइटली डिटरमाइंड अँड मेंटली टफ. परंतु ह्या अशा गोष्टीमुळे मी कधीही डिप्रेस किंवा आपण म्हणूया सॅडनेसमध्ये मी गेलेली नाही आहे. मी त्याची चिंता केली नाही. मी खूप आत्मविश्वासू होते आणि माझा जो काही म्हणूया मेंटली मी प्रिपेअर होते, टफ होते, स्ट्रॉंग होते मी मेंटलीसुद्धा. मानसिकदृष्ट्या मी स्ट्रॉंग होते. आय लर्न हाऊ टू टेक केअर ऑफ माय सेल्फ. आय नेवर थॉट ऑफ क्विटिंग बिकॉज आय न्यू वॉट आय वॉन्टेड. आणि मग मी हे शिकले होते की कशा पद्धतीने मी माझी काळजी घ्यायची आहे. आणि मी कधीही टेनिस सोडण्याचा विचार केला नाही, कारण मला माहीत होतं की मला काय पाहिजे. वेन यू कम फ्रॉम नथिंग अँड यू हॅव नथिंग, दॅन इट मेक्स यू व्हेरी हंग्री अँड डिटरमाइंड. ज्यावेळेस तुम्ही येता आणि तुमच्याकडे काही नसतं आणि तुमच्याकडे काही नाही आहे पण, त्यावेळेस तुम्हाला त्याची खूप भूक लागते ती गोष्ट घेण्याची, आणि त्याबद्दल तुम्ही अतिशय दृढनिश्चयी असतात, आत्मविश्वासू असतात. आय वूड हॅव टू पुट अप विथ मच मोर ह्युमिलिएशन अँड इन्सल्ट दॅन दॅट टू स्टडी फास्टली पर्स माय ड्रीम. आणि मग मला जे यशाच्या शिखरावर मी गेलेले आहेत, हे जे त्याचा जो काही मी पाठलाग केलेला आहे, ओके, माझं जे स्वप्न होतं, जे स्वप्न मी प्राप्त करण्यासाठी खूप सारा मला अपमान हा सहन करावा लागला होता. दॅट टफनेस रन थ्रू मारिया इवन टुडे. आणि हा जो सामना आहे तो मारियाला आजही करावा लागतो. इट वॉज द की टू हर बेगिंग द विमेन सिंगल क्रोन ॲट विम्बल्डन इन 2004 अँड टू हर मेटोरिक राईज टू द वर्ल्ड नंबर 1 स्पॉट द फॉलोइंग इयर. आणि म्हणून आपण म्हणूया की हा जो टफनेस आहे तो मारियामध्ये आजही पाहायला मिळतो. आणि म्हणून त्यांनी प्रयत्न केला होता, त्यासाठी खूप सारे परिश्रम घेतले होते. आणि त्यांनी त्यासाठी बेगिंग मीन्स टू आस्क सिरियस वे, इन इमोशन वे, त्या पद्धतीने त्यांनी हा 2004मध्ये विम्बल्डनचा हा जो काही मुकुट आहे त्यांच्या डोक्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच त्यांनी ते यश प्राप्त केलेलं आहे. आणि जगातलं 1 नंबरचं जे काही पोझिशन आहे ती त्यांना त्या पुढची येणाऱ्या वर्षामध्येही मिळालेली आहे. While her journey from the frozen pain of Siberia to the summit of women tennis has touched the heart of tennis fan. For the youngster herself, there appear to be no room for sentiment. The straight looks and the answer she gave when asked about her ambition make it amply clear that she considered the sacrifices were worth it. I am very, very competitive. I work hard at what I do. It's my job. This is her mantra for success. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने माझा हा प्रवास हा झालेला आहे. खूप म्हणूया फ्रोझन प्लेन्स, म्हणजे खूप अशा थंडीच्या काळामध्ये जे सायबेरियामधून त्यांनी जे काही टेनिस जो आहे हा खेळायला हा सुरुवात केलेली आहे. आणि ॲज यंगस्टर असताना, तरुण वयामध्ये असताना आपल्याला काही अशा संवेदना माझ्या मनामध्ये ज्या आपण म्हणतो ना, आपल्या फॅमिलीबद्दल काही सेंटिमेंट्स, काही भावना असतात. सो नो रूम फॉर सेंटिमेंट माझ्यामध्ये कधी आलेल्या नाहीत त्या संवेदना. आणि माझं ध्येय हे क्लिअर होतं. ती म्हणते की मला जर माझ्या ॲम्बिशनविषयी विचारलं
की माझ्या ध्येयाविषयी विचारलं, की ते अतिशय क्लिअर होतं आणि जे त्याग मी त्यासाठी केलं होतं आणि ते खूप बहुमोल असं त्याग होतं. आणि मी खूप अशी कॉम्पिटिटिव्ह आहे, म्हणजे स्पर्धेमध्ये भाग घ्यायला मला खूप आवडतं, स्पर्धक व्हायला खूप आवडतं आणि त्यासाठी मी परिश्रम घेते आणि मग मी ते काम करते आणि तोच माझं काम आहे आणि हेच माझं यशाचं एक मंत्र आहे असं म्हणूया. सो द मारिया शरापोव्हा स्पीक with a pronounced American accent. She proudly parades her Russian nationality. So, clearing all doubts, she says, I am Russian. It's true that the US is a big part of my life, but I have Russian citizenship. My blood is totally Russian. I will play the Olympic for Russia if they want me. आता पहा मारुपा शो का काय म्हणतात की अतिशय चांगल्या पद्धतीने अमेरिकेची जी भाषा आहे, बोलीभाषा, ॲसेंट जो म्हणूया, ते चांगल्या पद्धतीने बोलतात आणि त्यांना प्राऊडली परेड्स रशियन नॅशनॅलिटी, त्यांना रशियन असल्याचा अभिमानही खूप वाटतात. ते म्हणतात की मी रशियन आहे आणि जरी आपण म्हणूया युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा जरी माझ्या जीवनाचा अमेरिका हा माझ्या जीवनाचा जरी खूप मोठा भाग असला, तरी मी एक रशियन नागरिक आहे. रशियन ब्लड जे आहे ते माझ्या रक्तामध्ये आहे. आणि म्हणून मला जर ऑलिम्पिकमध्ये रशियाच्या बाजूने जर संधी मिळाली, तर मी ऑलिम्पिक हे ते रशियासाठी ही खेळेल जर त्यांनी मला सांगितलं तर. इफ दे वॉन्ट मी, लाईक द एनी नंबर ऑफ टीन एज्ड सेन्सेशन, मारिया शरापोव्हा लिस्ट फॅशन, singing and dancing as her hobbies. She loves reading the novel of Arthur Conan Doyle. Her fondness for sophisticated evening gowns appear at odd with her love of pancake with chocolate spread and fizzy orange drinks. आता दुसरे जे काही आवडी आहेत ते त्यांच्या सांगितलेल्या आहेत, की दुसऱ्या ज्या मुली असतात, टीनेजर्स असतात ना, ते 19 वर्षापर्यंत ज्या मुली असतात, त्या म्हणून या मारिया शरापोव्हा म्हणतात की मला पण फॅशन किंवा गायला किंवा डान्स करायला मला आवडायचं आणि मग मी वाचायला हे खूप आवडायचं. आर्थर कॅनन डॉयल यांच्या ज्या नॉवेल्स, कादंबऱ्या आहेत त्याही मला आवडायच्या. इव्हनिंग गाऊन्स जो आहे तो मला आवडायचा. पॅनकेक जो आहे तोही चॉकलेट ज्याच्यामध्ये स्प्रेड असते ती आणि ऑरेंज ड्रिंक, फिझी ऑरेंज ड्रिंक्स हे माझ्या आवडीचं होतं. सो मारिया शरापोव्हा कॅनॉट बी अ पिजन होल्ड ऑर कॅटेगराइज्ड. हर टॅलेंट, unwavering desire to succeed, and readiness to sacrifice have lifted her to the top of the world. Few grudge her the riches she is now reaping. This is what she has to say about her monetary gains from tennis. So, of course, money is a motivation, tennis is a business and a sport, but the most important thing is to become a number one in the world. That is the dream that kept me going. आणि मग त्या सांगतायत की मारिया शरापोव्हा म्हणतात की माझ्यामध्ये सुरुवातीपासून मी आत्मविश्वास हा माझ्यामध्ये खूप होता आणि म्हणून माझ्यामध्ये एक इच्छा होती की मी एक सक्सेसफुल या खेळामध्ये मी बनणार आहे आणि त्यासाठी मी सर्व पद्धतीचा जो काही त्याग आहे ते करण्याची ठरवलं आहे. कारण मला जगातल्या सर्वात उंच जी काही पोझिशन आहे, टॉपची पोझिशन आहे टेनिसमध्ये, ती घ्यायची होते. आणि म्हणून म्हणतात की त्यांनी स्वतःला क्विकली आपण म्हणूया अलाउ केलेलं आहे की या सगळ्या ज्या परिश्रम या खेळामध्ये घ्यावा लागणार आहे, तो खेळामध्ये त्यांनी तो घेतलेला आहे. आणि म्हणून पैसे मिळवणं हा टेनिसमध्ये हा एक भाग असला तरी पैसे हा आपण म्हणूया एक मोटिवेशन, मला प्रेरणा देणारा नक्कीच ठरलेला आहे. परंतु त्याचबरोबर तो एक व्यवसाय आणि एक खेळ हेही माझ्यासाठी मोटिवेशन होतं. म्हणून नंबर वनची जी जागा आहे, नंबर वनची जी पोझिशन आहे खेळामध्ये, हे जे माझं स्वप्न होतं ते मी नेहमी माझ्या हृदयामध्ये हे ठेवलेलं आहे. अशा स्वरूपाचं मारिया शरापोव्हा यांची ही यशस्वीता कशी झालेल्या आहेत ते आपण पाहिलेलं आहे. सो थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर व्हिडिओ, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. अविनाश पवार, EOMRS.